इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील संभाजी चौक रस्त्यावर काही दिवसांपूर्वी भर दिवसा झालेल्या प्राणघात हल्ल्यात जखमी झालेले वीर तानाजी नगरचे रहिवासी रणजित गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विकी गोठणकर आणि त्याच्या एका साथीदाराने रणजित गायकवाड यांच्या धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात रणजित गायकवाड यांच्या डोक्यावर गंभीर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक उपचारादरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने मुंबईतील जे रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र काल पहाटे सुमारे 4 वाजल्याच्या सुमारास उपचारादरम्यान रणजित गायकवाड यांची प्राणज्योत माळवली. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य आरोपी विकी गोठणकर याला अटक केली आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने रामदास मिसाळ, दिलीप चव्हाण, गणेश राठोड आणि सागर मोरे यांच्या पथकाने विठ्ठलवाडी बस डेपो परिसरातून विकी गोठणकर याला ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. भर दिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.